नमस्कार, मी सोनल्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण चीज स्टफ्ड मशरूम बनवणार आहोत। ही एक स्टार्टर रेसिपी आहे। कुठल्याही पार्टीसाठी आपण हे स्टार्टर म्हणून करू शकतो। चला, म्हटलं आता डिसेंबर चालू आहे तर क्रिसमस पार्टी तर होणारच आहे। त्यासाठी ही मस्त अशी स्टार्टरची रेसिपी म्हणजे चीज स्टफ्ड मशरूम तुमच्याशी शेअर करावं। चला तर करायला सुरुवात करूया। त्यासाठी सगळ्यात आधी मी एका पॅनमध्ये थोडंसं 1 चमचा बटर घेतलं। त्यामध्ये आपल्याला 1 मीडियम साईजचा कांदा असा बारीक चिरलेला घालून घ्यायचा आहे। त्यानंतर 1 टोमॅटो घेऊन घ्यायचा आहे। हे दोन्ही मी या पद्धतीने बारीक चिरून घेतलं आणि आता आपल्याला याला परतवून घ्यायचं। तर इथे कांदा थोडासा ट्रान्सलुसंट होतपर्यंत आपण हे परतवून घेऊ, म्हणजे आपल्याला लो टू मीडियम गॅसवरती 1-2 मिनिटं याला परतवून घ्यायचं आहे। हे चीज स्टफ मशरूम करायला अगदी सोपे आहे आणि कधीही करू शकतो। आता पार्टीजला म्हटलं तर पार्टीमध्ये भरपूर आपल्याला स्टार्टर्स आणि बाकी सगळे मेन कोर्स, डेझर्ट्स हे सगळं बनवावं लागतं। त्यावेळेत हे पटकन होणारं स्टार्टर आपण बनवू शकतो। तर इथे आपण कांदा आणि टोमॅटो थोडासा छान परतवून झाला। त्यानंतर मी यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे, म्हणजे कांदा आणि टोमॅटो पटकन सॉफ्ट होईल। परत हे मी 1 मिनिट परतवून घेतलं। त्यानंतर इथे 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घ्यायचं आहे। हे आपण 2-3 मिनिटं छान परतवून घेऊ। आलं लसूणचा असा थोडासा रॉनेस जातपर्यंत आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनिटं परतवून झाल्यानंतर यामध्ये आपली शिमला मिरची जी कट करून घेतलेली आहे ती घालून घेऊ। तर मी इथे 1 शिमला मिरची घेतलेली होती, 1 मोठ्या साईजची शिमला मिरची होती। ही अशी स्क्वेअरमध्ये बारीक बारीक चिरून घेतली, ती पण यामध्ये घालून घेतलेली आहे आणि याला पण आपण 2-3 मिनिटं हाय गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे। तर इथे आपल्याला शिमला मिरचीचा क्रंचीनेस थोडासा पाहिजे आहे, तर त्यामुळे आपण शिमला मिरची शेवटी घालणार आहोत आणि ती थोडी हाय फ्लेमवरती शिजवणार आहोत। तुम्हाला अगदी मॅश करायची असेल, सॉफ्ट व्हायला पाहिजे असं जर वाटत असेल तर तुम्ही शिमला मिरची पण कमी गॅसवर या पद्धतीनेच शिजवू शकता। आता आपण इथे 1-2 मिनिटं शिमला मिरची मोठ्या गॅसवर शिजवून घेतली किंवा छान परतवून घेतली। आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊ। त्यानंतर यामध्ये आपल्याला चिली फ्लेक्स घालायचं आहे आणि थोडंसं ऑरेगॅनो घालायचं आहे। यांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे। इथे मी 1 छोटा चमचा चिली फ्लेक्स आणि 1 छोटा चमचा ऑरेगॅनो घातलेला आहे। त्यानंतर इथे अर्धा चमचा आपण मिरे पावडर घालून घेऊ आणि याला छान परतवून घेऊ। इथे आपण 2-3 मिनिटं ही शिमला मिरची, कांदा आणि टोमॅटो मस्त परतवून घेतलं आणि आता याला थंड करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे मस्त थंड झालेलं आहे। त्यानंतर आपण इथे मशरूम जे आहे ते घेतलेले आहे। तर मी 7-8 मशरूम घेतले आणि याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता याला स्वच्छ कसं धुवायचं, तर कोरडं पीठ लावायचं, म्हणजे मी इथे ज्वारीचं पीठ लावलेलं आहे आणि त्याने थोडंसं चोळून घ्यायचं, म्हणजे याच्यावरती जी माती किंवा घाण असेल ते सगळं निघून जातं। तर या पद्धतीने मी हे मशरूम क्लीन करून घेतले। त्यानंतर ते 2-3दा धुवून घ्यायचं, म्हणजे मग हे मशरूम अगदी स्वच्छ होतात। आता यामध्ये आपल्याला हे स्टफिंग भरून घ्यायचं आहे, जे आपण कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरचीचं बनवलेलं आहे। त्यानंतर इथे मी चीज किसून घेतलेला आहे, तो चीज पण घालून घेऊ। तर चीज स्टफ्ड मशरूम आहे, तर चीज तर भरपूर घालायचं आहे। तुम्हाला जितकं आवडत असेल तितकं तुम्ही इथे चीज भरू शकता। आणि यामध्ये माझी एक टिप अशी, यासाठी जे मशरूम्स लागणार आहे हे थोडेसे मोठ्या साईजचे घ्या, म्हणजे त्यामध्ये भरपूर स्टफिंग बसेल। तुम्ही बघू शकता मस्त आपलं हे भरून झालेलं आहे। या पद्धतीनेच मी सगळे मशरूम्स भरून घेते। या पद्धतीने मी सगळे मशरूम्स भरून घेतलेस। आता आपल्याला याला शॅलो फ्राय किंवा परतवून घ्यायचं आहे। तर आपण हे बटरमध्ये करणार आहोत।
इथे मी 1 मोठा चमचा बटर घेतलेला आहे. तर बटर जळू नये म्हणून इथे अगदी अर्धा चमचा तेल घालून घेऊ आणि यामध्ये हे स्टफ मशरूम परतायला ठेवून देऊ. आता आपल्याला याला झाकून शिजवायचं आहे. तर इथे आपण हे झाकण ठेवून मीडियम गॅसवर 3 मिनिटं शिजू देऊ. इथे तुम्ही बघू शकता 3-4 मिनिटं झालेली आहे आणि मस्त आपले मशरूम्स शिजलेले पण आहे आणि हे जे चीज आहे ते पण मस्त मेल्ट झालेलं आहे. तर आता तुम्ही बघू शकता आजूबाजूला थोडासा रंग आलेला नाही आहे. मला तरी असं वाटतं की थोडंसं अजून हे त्याला एक छानसा असा स्मोकी फ्लेवर यायला पाहिजे, म्हणून मी काय करते याला थोडंसं असं आडवं करून घेते आणि सगळीकडून म्हणजे थोडं गोल गोल सगळीकडून हे जे मशरूम्स आहे परतवून घेते. फक्त हे जे मशरूम्स आहे त्याला आपण उलट्या साईडनी नाही करू शकत, कारण जे चीज आहे ते तव्याला चिटकेल, म्हणून असं या पद्धतीने थोडंसं करू शकता, आडवं ठेवून शिजवू शकता. या पद्धतीने मी 1 मिनिटं असं याला छान परतवून घेते. तर हे 4 ते 5 मिनिटात आपले स्टफ मशरूम मस्त परतवून झालेले आहे. आता आपण हे काढून घेऊ आणि गरमागरम सर्व करू. हे इझी चीज स्टफ मशरूम या क्रिसमस पार्टीमध्ये नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. ही इझी स्टार्टरची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन सोप्या मस्त स्टार्टर्सच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.